नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया आता राकेशला म्हणत असते, तुला कळतंय का रे? त्याची कॉलर धरते आणि त्याच्यावर जोरजोरात ओरडत असते, तुला समजतंय का? मला सायलीला जेलमध्ये सडवायचं होतं, आयुष्यभर तिला जेलमध्ये सडवण्यासाठी मी हा डाव रचला होता आणि तू सगळं त्याच्यावर पाणी फेरलंस। ती मानसी आता कोर्टात काही बोललीच नाही तर हे शक्य कसं होणार आहे? आता प्रियासुद्धा खूप घाबरलेली असते। तर दुसरीकडे आता सायली विचार करत असते की यांचा फोनही लागत नाही आहे, एकही फोन उचलत पण नाही आहे, नेमकं झालंय तरी काय? तेव्हा आता सायली तिच्या पोटावर हात ठेवून म्हणते की बाळा, आपली मनोताई आणि पप्पा दोघेही सुखरूप असतील ना रे? दोघेही सुखरूपच असतील, असं ती आता मनातल्या मनात म्हणत असते। तर दुसरीकडे आता अर्जुनला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं। तर अर्जुन आता खूप जखमी झालेला असतो, त्याचा जीव खूप धोक्यात असतो। तर आता या ठिकाणी कल्पना पण खूप टेन्शनमध्ये असते, सगळेच टेन्शनमध्ये असतात। तर आता अश्विन अस्मिता ताईला फोन लावण्यासाठी म्हणजे घरी फोन करतो, तेव्हा त्या ठिकाणी आता सायलीने फोन उचललेला असतो। अश्विनला माहीत नसतं की तो फोन सायलीने उचलला आहे, म्हणून अश्विन म्हणतो की ताई, दादाचा जीव धोक्यात आहे। अस्मिताई, आता काय करायचं? दादाचा जीव खरंच धोक्यात आहे। आता हे ऐकून सायलीच्या आता पायाखालची जमीनच सरकते, कारण सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तर मंडळी, आता पुढील भागात काय होतं हे आपल्याला पुढे नक्कीच पाहायला मिळेल। तर मंडळी, अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।